Hello everyone. Today we are going to discuss or revise the logic gate and logic family chapter. ओके, ॲक्च्युली जे लास्ट लेक्चर आपलं झालेलं आहे याच्यामध्ये आपण काय बघितलं तर कंपॅरिझन बिटवीन द लॉजिक फॅमिलीज दॅट इज TTL, CMOS अँड ECL आणि याच्यावरती असाइनमेंट देखील दिलेली होती. ह्या असाइनमेंट दोन्हीच्या दोन्ही काय करायचे आहेत तुम्ही 1 तारखेला चेक करण्यासाठी कॉलेजवरती यायचं आहे, बरोबर आहे. तर तो जो लॉजिक गेट आणि लॉजिक फॅमिलीज हा चॅप्टर आहे हा आपला तिथं संपलेला आहे. फक्त पुन्हा एकदा मी या लॉजिक गेटची आणि त्याच्यातले काही थोडे पॉईंट आहेत त्याच्याबद्दलची मी रिव्हिजन या लेक्चरमध्ये घेणार आहे. ओके, देन लेट स्टार्ट. व्हॉट आर लॉजिक गेट्स? ओके, इट इज बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ अ डिजिटल सर्किट. डिजिटल सर्किट तयार करायसाठी जे बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स असतात त्यांना म्हणायचं काय तर लॉजिक गेट्स. डाटा प्रोसेसिंग ऑन द सर्किट इज कंट्रोल्ड युझिंग ट्रान्झिस्टर्स. आउटपुट डिपेंड्स ऑन द लॉजिक गेट अँड द इनपुट. इनपुट इज वन ऑफ द टू स्टेट, हाय ऑर लो. हाय ऑर लो म्हणजे काय? इनपुट दोनच असतं लॉजिक गेटला. लॉजिक म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल एखादी कंडिशन आहे, मग ती कंडिशनचे एक तर दोन रिझल्ट असतील, एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. ओके, आज पाऊस पडला तर त्याला म्हणायचं कंडिशन ट्रू, पाऊस नाही पडला तर त्याला म्हणायचं कंडिशन फॉल्स. ज्यावेळेला ट्रू असेल त्यावेळेला आउटपुट असेल ते हाय असेल, ज्यावेळेला फॉल्स असेल त्यावेळेला आउटपुट असेल ते लो असेल. मीन्स इनपुट इज वन ऑफ द टू स्टेट्स दॅट इज हाय ऑर लो. ओके, आउटपुट इज वन ऑफ द टू स्टेट्स ऑल्सो. म्हणजे एकतर ते 1 येईल किंवा एकतर ते 0 येईल, बरोबर आहे. सिमिलर टू द इनपुट. देअर आर 7 टाइप्स ऑफ लॉजिक गेट्स. लॉजिक गेट आपण बघितलेले आहेत, 7 प्रकारचे आहेत. कुठले कुठले तर पहिले 3 बेसिक गेट, दुसरा आहे तो युनिव्हर्सल गेट, तिसरा आहे ते डिराइव्ड गेट किंवा स्पेशल पर्पज गेट. बेसिक गेटमध्ये 3 आहेत, अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट, बरोबर. त्यानंतर युनिव्हर्सल गेटमध्ये 2 आहेत, नॅन्ड गेट आणखी नॉर गेट. आणखी स्पेशल पर्पज गेटमध्ये 2 आहेत, एक म्हणजे एक्सऑर गेट आणि एक्सनॉर गेट. म्हणजे टोटल किती झाले? बेसिकचे 3, युनिव्हर्सलचे 2, स्पेशल पर्पजचे 2, टोटल झाले 7. देअर आर 7 टाइप्स ऑफ लॉजिक गेट. देअर आर 3 बेसिक टाईप ऑफ लॉजिक गेट, अँड गेट, ऑर गेट आणखी नॉट गेट, बरोबर आहे. हे अँड गेटचं सिम्बॉल आहे. मग यामध्ये काय असतो? हा जो असतो तो ए असतो, हा जो असतो तो बी असतो आणि हा जो असतो तो वाय असतो. वाय इज इक्वल टू तुमचं तुम्ही आन्सर तयार करा. अँड गेटमध्ये आपण काय करतोय? मल्टिप्लिकेशन. वाय इज इक्वल टू ए इंटू बी, करेक्ट. ओके, म्हणजेच हा स्विच कनेक्ट केलेला आहे. ह्या स्विचमध्ये काय करणार आपण? हा याला इनपुट देणार. इनपुट देणार म्हणजेच हा बल्ब कधी लागणार त्याला म्हणायचं बल्ब लागला तर म्हणायचं इनपुट आहे ते हाय, आउटपुट आहे ते हाय. जर बल्ब नाही लागला तर आउटपुट म्हणायचं 0. समजतंय? म्हणजेच इथं कंडिशन म्हणजे हा असेल तुमचा ए असेल, हा असेल तुमचा बी असेल आणि हा असेल तो वाय असेल. मग आपण अँड गेटमध्ये बघितलं हे 1 असलं आणि हे 1 असलं तरच आउटपुट आपल्याला काय मिळतं? 1. म्हणजे लॅम्प सुरू. लॅम्प कधी सुरू? एचा पण स्विच मारला, बीचा पण स्विच मारला तर आणि तरच बल्ब लागणार, नाहीतर बल्ब लागणार नाही. अँड गेट काय सांगतंय? इफ द इनपुट 0 0 असेल तर आउटपुट 0. 0 गुणिले 0 0, 0 इंटू 1 0, 1 इंटू 0 0, 1 इंटू 1 1. म्हणजे ज्या वेळेला ए 1 असेल, बी 1 असेल त्याच वेळेला आउटपुट 1. दोन्ही स्विच मारले तर आणि तरच काय होणार? बल्ब आहे तो लागणार. ओके, नेक्स्ट ऑर गेट. हा जो आहे तो ऑर गेट. ऑर गेट म्हणजे आपण काय करतोय? 2 इनपुटची ॲडिशन. हा जो आहे तो ए, हा जो आहे तो बी. वाय इज इक्वल टू ए प्लस बी, राईट. दोन्हींची आपण काय करणार आहे? बेरीज करणार आहे. मग आता बेरीज करूया. अशा प्रकारचं कनेक्शन. इथं आता बल्ब लागतोय का नाही तेच बघायचं आहे पुन्हा एकदा, बरोबर. म्हणजेच ए
बी आणि हे वाय. बल म्हणजे ए नावाचा स्विच, बी नावाचा स्विच, वाय आहे ते आउटपुट. आता ह्यामध्ये कंडिशन काय, जर ए 0 असेल, बी 0 असेल तर आणि तरच वाय हा 0, नाहीतर बल्ब हा सारखा लागणार. म्हणजे हा 0 आहे, हा 1 आहे, बल्ब लागणार. हा 1 आहे, हा 0 आहे, बल्ब लागणार. कारण 1 + 0 1, 0 + 1 1, 1 + 1 1, 0 + 0 0. म्हणजेच जेव्हा हा 0 असेल, हा 0 असेल तर आणि तरच बल्ब हा बंद राहील. नाहीतर इथं 0 द्या, इथं 1 द्या, हा लागणार. हा 1 द्या, हा 0 द्या, हा लागणार. हा 1 द्या, हा 1 द्या, हा लागणार. समजतंय? ही झाली कोणती कंडिशन, ऑर गेट. तिसरा आहे तो नॉट गेट. नॉट गेट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ इन्व्हर्टर. इन्व्हर्टर आणखी कॉम्प्लिमेंटर. म्हणजे याच्यामध्ये आपण काय केलं, जे काही इनपुट देणार आहोत त्याचा आउटपुटला काय मिळणार, मला रिव्हर्स भेटणार. म्हणजे मी इथं ए दिला तर आउटपुटला मला काय मिळणार, ए बार. बरोबर आहे. त्याच्या उलटा मग हे दाखवलं कसं जातं, ह्या बबलनं, हा गोल आहे बघा, हा गोल इंडिकेट करणार आहे की त्याचा मी रिव्हर्स केला, इन्व्हर्स केला. जर इनपुटला 1 दिलं तर आउटपुटला 0 मिळेल. जर इनपुटला 0 दिला आउटपुटला 1 येईल. राईट. ट्रूथ टेबल बघूया. द लॉजिकल इन्व्हर्टर म्हणजेच स्विच चालू केला, स्विच चालू आहे ना, वरती बघा तो नॉब आहे, हा चालू असेल तर हा बल्ब बंद. हा जर स्विच खाली असेल तर म्हणजे ए इज इक्वल टू हा 1 असला तर ए बार काय येणार, 0 येणार. स्विच सुरू, बल्ब बंद. स्विच बंद, बल्ब चालू. ए जर असेल तो 0 असेल तर ए बार आहे तो 1. म्हणजे उलटं ऑपरेशन असतं याचं. स्टेअर केसमध्ये हा यूज केलं जातं. ओके. म्हणजेच थिंकिंग इन बायनरी. बायनरीमध्ये जर बघितलं तर हाय हे पॉझिटिव्ह असतं, मायनस म्हणजे लो असतं. हायला ट्रू म्हणायचं, आणखी मायनसला फॉल्स म्हणायचं. यस आणि नो कंडिशन, ट्रू आणि फॉल्स. म्हणजे 1 दिला तर 0. 1 म्हणजे काय, हाय. 1 म्हणजे काय, ट्रू. 1 म्हणजे काय, यस. मग 0 म्हणजे काय, लो. 0 म्हणजे नो. 0 म्हणजे फॉल्स. हे बायनरीमधल्या कंडिशन. ओके. आता ट्रू ऑर फॉल्स कंडिशन हा अँड गेटसाठी. ट्रू ऑर फॉल्स म्हणजे ट्रूथ टेबल. ॲक्च्युली आपण ट्रूथ टेबल बघायला लागलो. आता ट्रूथ टेबलमध्ये आपल्याला सगळ्या कंडिशन इथे मिळणार. सगळ्या कंडिशन म्हणजे कुठल्या कुठल्या कंडिशन, की ज्याच्यामध्ये आउटपुट कधी 1 येतं आणि कधी 0 येतं हे आपल्याला याच्यामध्ये काय करणार आहोत, आपण चेक करणार आहोत. हा इनपुट दुसरं दिलं बी, त्यानंतर आउटपुट आहे ते क्यू घेतलेलं आहे, मी वाय घेतला तरी चालतंय. आणि आता आपण बघणार आहोत तो ट्रूथ टेबल ए बी क्यू. ओके. पहिलं 0 0, 2 इनपुट जर 0 दिले आउटपुटला काय येणार, हां तुमचं तुम्ही डिसाईड करा. अँड गेटचा आउटपुट आपल्याला काय भेटणार, अँड गेट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. 0 × 0 आउटपुट इज 0. देन नेक्स्ट कंडिशन ए 0, बी आहे तो 1, क्यू आहे तो काय येणार 0 × 1 0. ओके. नेक्स्ट आहे ते ए घेतलेला आहे तो 1, बी आहे तो 0, किंवा आउटपुट आपल्याला काय भेटणार 1 × 0 0. ओके. ए आहे तो 1, बी आहे तो 1, 1 × 1 1. ओके. सो द क्यू इज इक्वल टू 1. हा झाला अँड गेटचा ट्रूथ टेबल. नेक्स्ट आहे ते ऑर गेट. आता आपण काय बघणार आहोत, ऑर गेट. ऑर गेटमध्ये आपण काय करायचं आहे, ॲडिशन. ॲडिशन ऑफ द 2 इनपुट्स, दॅट इज वाय इज इक्वल टू ए प्लस बी. राईट. इनपुट घेऊया ए, देन नेक्स्ट आहे ते बी, देन द आउटपुट इज क्यू. ट्रूथ टेबल घेऊया. ट्रूथ टेबलमध्ये ए बी क्यू. पहिली कंडिशन ए इज इक्वल टू 0, बी इज इक्वल टू 0, क्यू इज इक्वल टू 0 + 0 0. ओके. नेक्स्ट कंडिशन ए इज इक्वल टू 0, बी इज इक्वल टू
1, 0 plus 1, 1. Okay, output येणार 1. Next condition, A is equal to 1, B is equal to 0, so the Q is equal to 1. 1 plus 0, 1. Okay, and the last condition, A is equal to 1, B is equal to 1, so the Q is equal to 1. 1 plus 1, 1. करेक्ट? समजतंय? म्हणजेच अँड गेटमध्ये ज्या वेळेला 1 1 असेल ए आणि बी तर आणि तरच आउटपुट हे 1 येतं. ऑर गेटमध्ये जर ए हा 0 असेल बी हा 0 असेल तर आणि तरच आउटपुट आहे ते 0 येतं, अदरवाईज सगळे 1 येतात. राईट? नाव लुकिंग टू द नेक्स्ट, द नॉट गेट. नॉट गेट इज इन्व्हर्टर कॉम्प्लिमेंटर. ए इनपुट दिला, आउटपुटला काय भेटणार? क्यू. क्यू म्हणजेच ए बार. वाय इज इक्वल टू ए बार. ट्रूथ टेबल बघा. एला 0 दिला, आउटपुट काय येणार? त्याच्या उलटा म्हणजे 1. जर ए हा 1 दिला तर आउटपुटला काय येणार? एच्या 1च्या उलटा 0. करेक्ट? समजतंय? ही कंबायनिंग लॉजिक गेट आहे. हे लक्ष काय एवढे देण्याची इथं आवश्यकता. त्यानंतर नेक्स्ट आहे ते नॅन्ड आणखी नॉर गेट्स. नॅन्ड आणखी नॉर हे कुठले आले? युनिव्हर्सल गेट. बरोबर आहे ना? पहिले बघितले ते नॉट, अँड आणि ऑर गेट. हे कोणते गेट झाले? बेसिक गेट. त्यानंतर आता आपण बघणार आहोत नॅन्ड आणखी नॉर गेट्स. ओके, नॅन्ड आणि नॉर गेट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल गेट. यांना युनिव्हर्सल गेट का म्हणायचं? कारण ह्या 2 गेटच्या सहाय्यानं आपल्याला बाकीचे सगळे गेट हे तयार करता येतात. म्हणून नॅन्ड अँड नॉर गेट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल गेट बिकॉज वी विल क्रिएट all the basic gates NAND and OR as well as all the derived gates with the help of NAND and NOR. Therefore it is called as a universal gate. Okay, युनिव्हर्सल गेटमध्ये पहिला आहे तो नॅन्ड गेट. आता नॅन्ड गेट हा एक्झॅक्टली अपोजिट टू द अँड. तुमचं कन्फ्युजन नको म्हणून मी परत यांची नावं चेंज करतो. इथं हा ए, इथं हा बी, इथं हा वाय. सिमिलर टू दिस, हा जो पहिला असेल तो ए, दुसरा असेल तो बी. म्हणजे पहिली लाईन आहे ती एची आहे, ही दुसरी आहे ती बीची आहे आणि ही आहे ती वायची आहे. ओके, हे तुम्ही लक्षात व्यवस्थित घ्या. आता काय करायचं? हा बबल दाखवला आहे बघा. हा खालचा फॉर्म्युला काय लक्षात घेऊ नका. ही लाईन आहे पहिली ती एची, ही दुसरी लाईन आहे ती बीची आणि ही जी आहे ती वायची. कळतंय? म्हणजे वाय इज इक्वल टू ए इंटू बी आणि हा बबल दाखवल्यामुळे त्याचा काय झाला? नॉट. नॅन्ड म्हणजे काय? नॉट अँड. बरोबर ना? नॉट अँड म्हणजे निगेटिव्ह करा. कुणाचा? अँडचा निगेटिव्ह. अँडला जे आउटपुट येतं ते नॉट करून टाका, उलटं करा. 0 इंटू 0 काय येणार? शून्याचा शून्य बरोबर गुणाकार 0. त्याचा जर बार केला तर 1, म्हणून हे पहिलं आलं 1. करेक्ट? दुसरं 0 इंटू 1, 0 इंटू 1 0. त्याचा नॉट केला तर 1. तिसरी कंडिशन 1 इंटू 0, 1 इंटू 0 0. त्याचा नॉट केला तर 1. तिसरी कंडिशन. आणि शेवटची 1 इंटू 1 1. त्याचा नॉट केला तर 0. समजतंय? म्हणजेच अँडच्या एक्झॅक्टली अपोजिट ज्याचं वर्किंग आहे त्याला म्हणायचं नॅन्ड गेट. समजतंय? नॅन्ड गेट इज अ कॉम्बिनेशन ऑफ नॉट अँड गेट आणि ते एक्झॅक्टली अपोजिट करायचं. समजतंय? ओके, देन द नेक्स्ट वन इज नॉर गेट. नॉर गेटमध्ये समजा हा जो आहे तो ए आहे, हा जो आहे तो बी आहे, हा जो आहे तो वाय आहे. ओके, ही एची लाईन, ही बीची लाईन, ही वायची लाईन. वाय इज इक्वल टू ए, नॉरमध्ये काय असतं? प्लस बी आणि या बबलमुळं ह्याच्यावरती बार. बरोबर आहे? दोन्हींची बेरीज करा आणि येणारं आउटपुट आहे ते निगेटिव्ह करायचं आहे. पहिली कंडिशन 0 प्लस 0, आउटपुट येणार 0, त्याचा निगेटिव्ह 1. आलं का? पहिला 1.
दुसरं 0 + 1 काय आला 1, त्याचा निगेटिव्ह 0. तिसरं आहे ते 1 + 0, 1 + 0 1 येणार, त्याचा निगेटिव्ह 0. चौथं 1 + 1 1 येणार, त्याचा आउटपुट निगेटिव्ह केला तर 0 येणार. करेक्ट. याला म्हणायचं नॉर गेट. पहिले 3 बघितले ते आपण बेसिक गेट, अँड, ऑर आणि नॉट. त्यानंतर आता आपण बघितले ते नॅन्ड आणखी नॉर. ओके. आणि त्यानंतर आपण आता इथून पुढचे जे बघणार आहोत ते कोणते गेट आहेत? एक्सक्लुझिव्ह ऑर आणि एक्सक्लुझिव्ह नॉर गेट. ओके. ओके, हा जो आहे तो एक्सऑर गेट. एक्सऑर हा आहे तो ए, हा आहे तो बी, हा आहे तो वाय. वाय इज इक्वल टू ए एक्सऑर म्हणजे प्लस आणि गोल करायचं बी. वाय इज इक्वल टू ए एक्सऑर बी. मी तुम्हाला खोलीचं उदाहरण दिलेलं, 2 भावांनी 2 घर बांधलेलं आहे आणि एक्सक्लुझिव्ह कंडिशन म्हणजे काय सांगितलेलं की त्यांचं लग्न झालेलं आहे. लग्न झाल्यामुळं त्यांनी काय ठरवलं, एकमेकाचं तोंड बघायचं नाही, भांडणं तिथून पुढे त्यांची झाल्यामुळं. बरोबर आहे. तर वाय इज इक्वल टू ए एक्सऑर बी या कंडिशनमध्ये आपण जी पहिली कंडिशन घेणार आहोत ती पहिली कंडिशन आहे ए इज इक्वल टू 0, बी इज इक्वल टू 0. म्हणजे दोन्ही भाऊ तिथं नाही आहेत, म्हणजे त्या घरामध्ये ती जातील का? नाही जाणार. देअरफॉर इट इज 0. सेकंड कंडिशन 0 अँड 1, देअरफॉर द आउटपुट इज 1. थर्ड कंडिशन 1 अँड 0, देअरफॉर द आउटपुट इज 1. अँड लास्ट कंडिशन 1 अँड 1, देअरफॉर द आउटपुट इज 0. ओके. म्हणजेच लक्षात ठेवा की ज्या वेळेला इनपुट सेम असतील त्यावेळेला आउटपुट आहे ते काय येणार आहे? 0 येणार आहे. आणि ज्या वेळेला इनपुट डिफरंट असतील, डिफरंट म्हणजेच काय आहे? 0 आणि 1 डिफरंट आहे, 1 आणि 0 डिफरंट आहे, म्हणजे आउटपुट त्यावेळेला 1 1 येणार. इनपुट सेम आहे 0 0, आउटपुट 0 येणार. इनपुट सेम आहे 1 1, आउटपुट येणार 0 येणार. कळते? याला म्हणायचं एक्सक्लुझिव्ह ऑर किंवा एक्सऑर. तर एक्सक्लुझिव्ह नॉर म्हणजे काय? एक्झॅक्टली अपोजिट टू द एक्सऑर. एक्सऑरच्या उलट. म्हणजे हा झाला तुमचा ए, हा झाला तुमचा बी, हा झाला तुमचा वाय. वाय इज इक्वल टू ए एक्सऑर बी चा बार. म्हणजे मगाशी जे आउटपुट आलेलं होतं त्याच्या एक्झॅक्टली आउटपुट अपोजिट येणार. म्हणजे ज्या वेळेला व्हेन बोथ द इनपुट्स ए अँड बी आर सेम देन अँड ओनली देन आउटपुट इज 1. बघा पहिली कंडिशन बघा, 0 0 आहे का? त्यावेळेला आउटपुट 1 आलं. 1 1 आहे का? आउटपुट 1 आलं. मगाशी उलटं होतं. अँड व्हेन इनपुट्स आर डिफरंट देन आउटपुट इज 0. आता इनपुट आहेत ते डिफरंट आहेत. 0 1 ला 0, 1 0 ला 0. करेक्ट. म्हणजे एक्सक्लुझिव्ह ऑरच्या उलट काय आलं? एक्सक्लुझिव्ह नॉर आलं. अँडच्या उलट काय आलं? नॅन्ड आलं. ऑरच्या उलट काय आलं? नॉर आलं. बरोबर आहे. म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे बघा, गेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं गेट आहे पूर्ण डिजिटल टेक्निक्समध्ये, कारण ते लक्षात राहिले ना आणि हातचे मार्क आपल्याला मिळतात. हातचे मार्क जवळपास याच्यावरती 8 मार्क ठरलेले मार्क आहेत गेटवरती. म्हणजेच आपल्याला लक्षात ठेवताना पहिल्यांदा बेसिक गेट 3 लक्षात ठेवायचे. कुठले कुठले? अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट. अँड गेटमध्ये मल्टिप्लिकेशन करायचं, ऑरमध्ये ॲडिशन करायची, नॉटमध्ये इन्व्हर्जन करायचं. नॅन्ड गेट हे कॉम्बिनेशन कुणाचं आलं? नॉट आणि अँडचं. अँडच्या बरोबर उलटा नॅन्ड. नॅन्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही, अँडच्या उलटं करत जावा. नॉर कसा आहे करायचा? नॉर आहे तो ऑरच्या एक्झॅक्टली अपोजिट. बरोबर आहे ना? ऑरच्या एक्झॅक्टली अपोजिट केला की तुम्हाला लक्षात आला नॉर, कारण तो नॉट आणि ऑरचा कॉम्बिनेशन आहे. नेक्स्ट आहे तो कुठला? एक्सऑर. एक्सऑर म्हणजे तो देखील सेपरेट लक्षात ठेवायची गरज नाही, कारण तो ऑरची एक्सक्लुझिव्ह कंडिशन आहे.
ऑरमध्ये 2 भाऊ होते, ते बिन लग्नाचे होते, व्यवस्थित होते. त्यांचं लग्न झालं, त्यामुळं ते आता काय झाले, सेपरेट झाले. यामुळं काय झालं, आउटपुट जे आहे ते आपल्याला व्हॅरी येते. म्हणजेच काय, एक्सॉरमध्ये आउटपुट ज्या वेळेला 1-0 असेल, 1-0 म्हणजे एक भाऊ नाही आहे, एक भाऊ आहे, त्यावेळेला तो घरामध्ये जाणार, म्हणजे आउटपुट 1 मिळणार. जे मी पहिल्या लेक्चरला सांगितलेलं आहे बघा गेटच्या, ते परत एकदा बघा वाटल्यास. तसंच 0-1 असेल तर आउटपुट 1 येणार, पण 1-1 आहे, दोन्ही भाऊ असतील तर ते घरामध्ये जाणार नाहीत, म्हणून आउटपुट 0. 0-0 असेल तरी आउटपुट काय येणार, 0च येणार. ओके. आणि त्याच्या उलटं एक्सनॉर, संपलं. हे जे आहे ते सगळं गेटच्या संदर्भात. लॉजिक गेट म्हणजे लॉजिक गेट आपण कुठले कुठले बघितले, अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट हे बेसिक, नॅन्ड आणि नॉर हे युनिव्हर्सल, आणखी एक्सॉर आणि एक्सनॉर हे स्पेशल पर्पज गेट किंवा डिराइव्ड गेट्स. ओके. त्यानंतर आपण बघितले ते बुलियन लॉज. हा झाला लॉजिक गेटचा पार्ट, बरोबर आहे. आपण ह्या लेक्चरमध्ये रिव्हिजन घ्यायला लागलो आहे ॲक्च्युलीमध्ये, पण मी पुन्हा एकदा ते डीपमध्ये सांगायला लागलो आहे. ओव्हरव्ह्यू फक्त आता हळूहळू घेतो. कॉम्युटेटिव्ह लॉमध्ये काय करायचं, तर कॉम्युटेटिव्ह लॉमध्ये 2 व्हेरिएबल असतात आणि त्यांच्यामध्ये जे अरिथमेटिक ऑपरेशन असतं ते सेम असतं. a+b=b+a. म्हणजे तुम्हीला मी एक्झाम्पल दिलेलं होतं, a=2 घ्या, b=3 घ्या. 2+3 केलं काय आणि 3+2 केलं काय, उत्तर काय येणार आहे, 5च येणार आहे. त्याला म्हणायचं कॉम्युटेटिव्ह लॉ. नेक्स्ट आहे ते, मग ते सेम गुणाकारासाठी a×b, 3×2 काय आणि 2×3 काय, 6च येणार. त्याला म्हणायचं कॉम्युटेटिव्ह लॉ. दुसरं आहे ते असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉमध्ये काय करायचे, व्हेरिएबल आहेत ते वाढवले, 2चे 3 केले, मात्र ऑपरेशन आहे ते सेमच ठेवायचं. ऑपरेशन चेंज करायचं नाही. अरिथमेटिक ऑपरेशन ॲडिशन असेल तर थ्रूआउट ॲडिशन, म्हणजे बरोबर चिन्हाच्या डाव्या साईडला पण ॲडिशनच असेल, उजव्या साईडला पण ॲडिशनच असेल. पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं, मग a=2 घ्या, b=3 घ्या, c=4 घ्या म्हणून सांगितलेलं. 3+4 7+2 9, दोन्ही बाजू काय येणार, 9 येणार. सेम गुणाकाराला केलं तर 2×3, 2×3, 3×2 6, 6×4 6×24. ओके. म्हणजे दोन्ही साईडला काय येणार, 24 येणार. बरोबर आहे. असोसिएटिव्ह लॉमध्ये आपण काय करतोय, व्हेरिएबल्स आहेत ते वाढवतोय, मात्र त्यातलं ऑपरेशन आहे ते सेमच ठेवतोय. करेक्ट. देन नेक्स्ट बघितलेला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये काय केलं, डिस्ट्रीब्यूट केलं, सेपरेट केलं. ab+ac, यातनं काय कॉमन निघतोय, a कॉमन निघतोय. आतमध्ये काय राहिलं, b+c. आता a न आतमधल्या b+c ला मल्टिप्लाय करा, ab+ac. करेक्ट. याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ही त्याची लॉजिक डायग्राम. त्यानंतर रूल्स ऑफ बुलियन अल्जेब्रा. याच्यामध्ये वेगवेगळे आपण नियम घेतलेले बघा. मग यामध्ये काही म्हणजे हे रूल्स ऑफ बुलियन अल्जेब्रा म्हणजे बुलियन लॉज. बुलियन लॉजमध्ये कॉम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यानंतर आता हा बघतोय तो आपण कुठला, प्लस जिथं असेल तो म्हणायचा ऑर लॉ. जिथं इंटू असेल मल्टिप्लिकेशन त्याला म्हणायचं अँड लॉ. a+0 काय येतं, a येतं. a+1 1 येतं. a×0 0 येतं. a×1 a येतं. हे मल्टिप्लिकेशन आहे अँड लॉज. a+a = a. a+a' = 1. a×a = a. a×a' = 0. आणखी एचा डबल इन्व्हर्जन a. म्हणजे a इनिशियली 0 आहे, त्याचा बार केला 1 होणार, एकदा बार केला, बरोबर आहे. आणि त्याचा आणखी एकदा बार केला तर 1चा 0 होणार. मग एचा डबल बार = a, 0 0. करेक्ट. आणि इथून पुढचे काय आपल्याला बघण्याची गरज नाही. 9 पर्यंत आहेत ते रूल्स ऑफ बुलियन अल्जेब्रा. त्यानंतर नेक्स्ट आहे ते डी मॉर्गन्स थेरम. डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम, द कॉम्प्लिमेंट ऑफ अ प्रोडक्ट ऑफ अ व्हेरिएबल इज इक्वल टू द सम ऑफ द कॉम्प्लिमेंटेड व्हेरिएबल्स. a×b चा बार इज इक्वल टू a बार प्लस b बार. याला म्हणायचं डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम. हा प्रूव्ह करायचा, LHS इज इक्वल टू RHS. बरोबर आहे. प्रूव्ह करूया. अप्लाइंग डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम टू गेट. a×b चा बार म्हणजे कुठलं गेट,
नॅन्ड गेट. ए बार प्लस बी बार म्हणजेच काय, निगेटिव्ह ऑर गेट. करेक्ट. हा झाला त्याचा ट्रूथ टेबल. पहिली कंडिशन, इनपुट ए आणि बी आहेत, आउटपुट ए इंटू बीचा बार एक सेपरेट आणि ए बार प्लस बी बार एक सेपरेट. करेक्ट. लक्ष देत आहे ना, लक्ष द्या व्यवस्थित. हा ए, हा बी, हा ए बी बार, हा ए बार प्लस बी बार. ओके. पहिली कंडिशन 0 इंटू 0. आता पहिल्यांदा ए इंटू बीचा बार बघूया. 0 इंटू 0 0, त्याचा बार 1. आलं का पहिले उत्तर, हे 1 आलं बघा. दुसरा आहे ते 0 इंटू 1. 0 इंटू 1 0, त्याचा बार 1. त्यानंतर 1 इंटू 0. 1 इंटू 0 0, त्याचा बार 1. त्यानंतर 1 इंटू 1. 1 इंटू 1 काय येणार, 1, त्याचा बार 0. आली का पहिला ट्रूथ टेबल, 1 1 1 0. आता ए बार प्लस बी बार करूया. ए बार प्लस बी बार म्हणजेच एचा पूर्ण बार करायचा म्हणजे सगळे निगेटिव्ह, बीचा पूर्ण बार करायचा म्हणजे सगळे निगेटिव्ह. ए बार प्लस बी बार 0 0चं काय होणार, 1 1 होणार. 1 प्लस 1 1. त्यानंतर एला दुसरी कंडिशन आहे ती 0 1. 0 1 म्हणजे काय होणार, 1 0 होणार. 1 प्लस 0 1. तिसरी कंडिशन आहे ती 1 0 म्हणजे 0 1 होणार. बरोबर ना. त्यांची बेरीज केली, 0 प्लस 1 1 आणि शेवटचं 1 1, त्याचं उलटं करा, 0 0. 0 प्लस 0 0. करेक्ट. म्हणजेच आपल्याला आउटपुटला काय येतं आहे, 1 1 1 0 1 1 1 0. दोन्ही बाजू कशा झाल्या, सारख्या झाल्या या दोन्ही बाजू. त्यामुळे आउटपुट आपलं जे आहे ते डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम प्रूव्ह झाला, कारण दोन्ही ट्रूथ टेबल सेम आहे. करेक्ट. ओके. नेक्स्ट आहे ते डी मॉर्गन्स सेकंड थेरम. द कॉम्प्लिमेंट ऑफ अ सम ऑफ व्हेरिएबल्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंटेड व्हेरिएबल्स. ए प्लस बीचा बार इज इक्वल टू ए बार इंटू बी बार. हे जे आहे ते प्रूव्ह करूया. पहिलं लॉजिक डायग्राम. ए प्लस बीचा बार म्हणजेच नॉर गेट, ए बार इंटू बी बार म्हणजेच निगेटिव्ह अँड गेट. करेक्ट. ट्रूथ टेबल बघूया. ट्रूथ टेबल देखील सेम आपल्याला येणार. बरोबर आहे. 1 0 0 1 0 0, ए प्लस बीचा बार आणि ए बार इंटू बी बार. करेक्ट. हे दोन्ही सेमच येतात. समजतंय. म्हणजे हा देखील सेमच येतो. हा तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा. हा तुम्हाला मी असाइनमेंट म्हणून देखील दिलेला आहे. करेक्ट. आणि ह्या असाइनमेंटच्या वह्या तुम्ही चेक करण्यासाठी कधी घेऊन यायच्या आहेत, तर 1 तारखेला. ओके सगळ्यांनी. त्यानंतर आपण बघितलं डी मॉर्गन्स थेरम. नंतर बघितलं आपण काय, वेगवेगळ्या डेफिनेशन. त्या मी आता तुम्हाला इथं दाखवत नाही, पण त्या डेफिनेशन होत्या बघा. लॉजिक फॅमिलीच्या कॅरेक्टरिस्टिक ऑफ लॉजिक फॅमिली. मग त्यामध्ये बघितलेलं की फॅन इन म्हणजे काय, लॉजिक गेटला आत्ता किती इनपुट दिले आहे, 2 दिलेत का, तर फॅन इन आहे तो 2. फॅन आउट म्हणजे काय, तर त्याला मॅक्झिमम किती देता येतात, 4 देता येतात, 8 देता येतात, 10 देता येतात, 16 देता येतात, 12 देता येतात. हे त्याचं फॅन आउट. फॅन आउट इज इक्वल टू समजा 12 आहे मॅक्झिमम, तर 12. ओके. त्यानंतर बघितलेलं काय, तर पॉवर डिसिपेशन. पॉवर त्या लॉजिक गेटला किती लागते, व्ही इंटू आय. पी इज इक्वल टू व्ही इंटू आय, व्होल्टेज इंटू करंट. या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन केलं की आउटपुट आपल्याला पॉवर मिळते. ॲव्हरेज पॉवर त्यांनी किती वापरली याला म्हणायचं पॉवर डिसिपेशन. त्यानंतर प्रोपोगेशन डिले. इनपुट अप्लाय केल्यापासून आउटपुट यायला किती वेळ लागतो याला म्हणायचं प्रोपोगेशन डिले. ओके. आणि शेवटचं बघितलेलं नॉईज इम्युनिटी. म्हणजे नॉईज त्याच्या इनपुटला येऊच नये यासाठी गेटची इम्युनिटी किती असते, ॲबिलिटी किती असते, त्याला म्हणायचं नॉईज इम्युनिटी. ओके. आणि शेवटचा पॉईंट आपण बघितलेला होता तो कंपॅरिझन बिटवीन TTL, CMOS अँड ECL. ह्या लॉजिक फॅमिलीज आहेत. आणि तो चार्ट दिला होता बघा एक शेवटचा मी, तो व्यवस्थित पाठ करा. ते आपल्याला एक्झामला विचारलं जातं की कंपॅरिझन बिटवीन TTL, CMOS अँड ECL. TTL म्हणजे काय, ट्रान्झिस्टर लॉजिक. ECL म्हणजे काय, इमिटर कपल्ड लॉजिक. आणि CMOS म्हणजे काय,
कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर. हे डीपली बघण्याची गरज नाही, फक्त ते ट्रूथ टेबल तेवढा किंवा तो कंपॅरिझन चार्ट तेवढा पाठ करा. इथं आपला पहिला चॅप्टर लॉजिक गेट अँड लॉजिक फॅमिलीज हा चॅप्टर ॲक्च्युली तो दुसरा आहे, तो सोपा आहे म्हणून मी तो आधी घेतला आहे. हा संपलेला आहे. याची रिव्हिजन देखील आता झालेली आहे. इथून पुढं आपण पहिला किंवा तिसरा हा चॅप्टर सुरू करणार आहोत. ओके, दिस इज ऑल अबाउट द टुडेज रिव्हिजन लेक्चर ऑफ द लॉजिक फॅमिली अँड लॉजिक गेट अँड लॉजिक फॅमिलीज. ओके, थँक्स फॉर द वॉचिंग.